नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कांचन राऊत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टिप नंबर 1. पुरीचा मऊ आणि खुसखुशीतपणा टिकून राहण्यासाठी पीठ मळताना त्यात 1 चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ मिसळा. यामुळे पुऱ्या खुसखुशीत आणि मऊ राहतील. टिप नंबर 2. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत असेल तर कांद्याची साल काढून तो काही वेळासाठी पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर चिरल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही. टिप नंबर 3. तूप जास्त काळ चांगले राहण्यासाठी जास्त काळ चांगले राहावे यासाठी गुळाचा तुकडा टाकावा. टिप नंबर 4. मसाले खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा. टिप नंबर 5. भेंडीच्या भाजीमध्ये 1 चमचा दही टाकल्यास भाजी चिकट होणार नाही. टिप नंबर 6. बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यात अर्धा चमचा व्हिनेगर किंवा मीठ टाका. टिप नंबर 7. दूध उतू जाऊ नये किंवा पातेल्याला लागू नये म्हणून दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडे थंडे पाणी घालावे. टिप नंबर 8. लसूण पटकन सोलण्यासाठी त्याला 5 ते 10 मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवावे. टिप नंबर 9. भाजीचा रस्सा घट्ट आणि स्वादिष्ट होण्यासाठी त्यात शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा वाटण किंवा तिळाची पेस्ट वापरावी. टिप नंबर 10. पोळ्या जास्त वेळ मऊ राहण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडंसं दूध किंवा तेल घाला. पोळ्या खूप मऊ होतात. टिप नंबर 11. कच्चे टोमॅटो लवकर पिकवायचे असतील तर त्यांना पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. टोमॅटो लवकर लाल होतात. टिप नंबर 12. जर चुकून भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर त्यात बटाट्याचे तुकडे टाका. काही मिनिटांनी बटाटे बाहेर काढा, अधिक मीठ कमी होईल. टिप नंबर 13. फोडणी करताना मसाले नेहमी मंद आचेवर भाजा. मसाले जळणार नाहीत आणि पदार्थाला छान रंग व चव येईल. टिप नंबर 14. कोणतीही भाजी किंवा आमटी तयार झाल्यावर शेवटी 1 चमचा तूप घाला. यामुळे चव आणि सुगंध दोन्ही वाढतात. टिप नंबर 15. भाजीमध्ये दही घालताना ते फाटू नये म्हणून दही घातल्यावर भाजी मध्यम आचेवर चांगली उकळू द्यावी आणि नंतरच मीठ घालावे. टिप नंबर 16. 100% भात मऊ आणि मोकळा होण्यासाठी तांदूळ शिजवताना त्यात थोडेसे मीठ किंवा
काही थेंब लिंबाचा रस आणि तूप घाला. टिप नंबर 17. भाजी जास्त तिखट झाली असेल तर त्यामध्ये दही किंवा नारळाचे दूध घाला, कमी तिखट होते. टिप नंबर 18. हिरव्या भाज्यांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी शिजवताना चिमूटभर साखर घालावी. टिप नंबर 19. बटाटे लवकर खराब होऊ नयेत किंवा त्यांना कोंब येऊ नयेत म्हणून ते कांद्यापासून दूर ठेवावे. टिप नंबर 20. 100% पुरी मऊ आणि खुसखुशीत होण्यासाठी पीठ मळताना त्यात 1 चमचा थोडे दूध आणि बेसन मिसळा. टिप नंबर 21. लसूण सोलायला वेळ जातो तर लसणाच्या पाकळ्या हलक्या दाबून घ्या किंवा डब्यात टाकून हलवा, साल लगेच निघून येईल. टिप नंबर 22. मिक्सरच्या भांड्याला मसाल्याचा वास येत असल्यास त्यात थोडी कॉफी पावडर टाकून मिक्सर एकदा फिरवावा. टिप नंबर 23. किचनचा ओटा पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ घालावे. यामुळे कीटक, माशा आणि झुरळे दूर राहतात. टिप नंबर 24. कोथिंबीर लवकर सुकते का? तर ही ट्रिक वापरा. कोथिंबीर धुवून पूर्ण कोरडी करा आणि पेपरमध्ये गुंडाळून डब्यात ठेवा. असं केल्याने कोथिंबीर अनेक दिवस ताजी राहते. टिप नंबर 25. मिरचीचा तिखटपणा कमी करण्यासाठी मिरच्या चिरताना बिया काढून टाका. भाजी कमी तिखट होते. टिप नंबर 26. कोथिंबीर पटकन चिरण्यासाठी कोथिंबीर कात्रीने चिरा. वेळ वाचतो आणि चिरणे सोपे जाते. टिप नंबर 27. सांडलेले तेल साफ करण्यासाठी तेलावर थोडे पीठ किंवा मीठ टाका. तेल शोषले जाते आणि साफ करणे सोपे होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.